कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 सन्माननीय गृहमंत्री करतात काय? माजी नगरसेवक आंदेकर खून प्रकरणावर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. आनंदाचा शिधा. कंत्राट प्रकरणी राज्य सरकारला दिलासा. गणेशोत्सवात आनंदाचा शिधा वाटण्याचा मार्ग मोकळा. कंत्राट देताना सर्व अटींची पूर्तता केल्यानं हायकोर्टाची सहमती. नाशिकच्या आडगाव नांदूर गावातील शेतकरी आक्रमक. 2002 सालच्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याचा आरोप. तात्काळ जमिनीचा मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी. रत्नागिरी नगर परिषदेवर शिवप्रेमींचा मोर्चा. मुख्याधिकारी तुषार बाबर यांना शिवप्रेमींनी घातला घेराव. शिवप्रेमींच्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू. जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. 24-12चा फरक न कळणाऱ्यांनी माझ्या खासदारकीवर बोलू नये. धैर्यशील पाटलांचा शेकाप नेते जयंत पाटलांना टोला. गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी प्रवाशांचा एसटीला उदंड प्रतिसाद. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची एसटीला पहिली पसंती. रत्नागिरी शिवसृष्टीतील मावळे तोडफोड प्रकरणी शिवप्रेमी आक्रमक. रत्नागिरी नगर परिषदेवर शिवप्रेमींनी दिली धडक. शिवप्रेमींच्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित नगरपालिका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई. केवळ दोषी असल्याच्या आधारावर घर पाडणे योग्य नाही. बुलडोजरने घर पाडणाऱ्यावर कारवाई. सुप्रीम कोर्टाचं विधान. समर्जित घाटगेंनी घेतली सतेज पाटलांची भेट. राष्ट्रवादी शरद पवार प्रवेशाआधी मविया नेत्यांच्या गाठीभेटी. दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती. मुंब्रा ते कल्याण दरम्यान अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई. नायब तहसीलदार दिनेश पैठणकरकडून कारवाई. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर. गुणगौरव पुरस्कारासाठी राज्यातील 109 शिक्षकांची निवड. येत्या 5 सप्टेंबरला पुरस्कार देऊन शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.